सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत। इचलकरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते। शोरूम किमतीपेक्षा 25 ते 50% कमी दरात उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी। दुचाकी 20,000 पासून पुढे तर चारचाकी 50,000 पासून पुढे। आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा। विश्वास, पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य। पत्ता कोन्नूर पार्क, कबनूर चंदूर रोड, इचलकरंजी। प्रोप्रायटर राजूभाई अजगर। संपर्क 80 55 81 09 10 आणि 98 60 78 57 86। सहारा एंटरप्राइजेस, दर्जा, विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण। इचलकरंजी शहरामध्ये खर्चीवाले यंत्रमाग धारकांच्या मजुरी वाढीच्या मागणीसाठी गेल्या 10 दिवसांपासून आंदोलन तीव्र होत चाललंय। शहरातल्या अनेक भागांमध्ये यंत्रमाग बंद ठेवून आंदोलन करण्यात येत असून काही ठिकाणी सुरू असलेल्या मागांवरील कापड कापून संताप व्यक्त करण्यात आला। त्यामुळे यंत्रमाग उद्योगातील वातावरण अधिकच तापलंय। दरम्यान आज काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये इतिहासात प्रथमच महिलांनी मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवत आपल्या व्यथा मांडल्या। इचलकरंजीतील खर्चीवाले यंत्रमाग धारक गेल्या 13 वर्षांपासून मजुरी दरवाढीच्या प्रतीक्षेत आहेत। दरम्यान वीज बिल, कामगार मजुरी, सुटे भाग, देखभाल खर्च यामध्ये सातत्यानं वाढ होत असताना तयार कापडाच्या मजुरीत कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही। त्यामुळे यंत्रमाग व्यवसाय आर्थिक संकटात सापडल्याचं आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे। आजच्या मोर्चात सहभागी झालेल्या महिलांनी आपल्या भावना व्यक्त करताना अनेकदा अश्रूंना वाट मोकळी करून दिली। आम्ही स्वतः मालक असलो तरी दिवसाचे 12-12 तास यंत्रमागावर काम करतो, घर सांभाळून उद्योगही चालवतो, मात्र उत्पन्न वाढत नसल्यानं संसार चालवणं कठीण झालंय, अशी भावना महिलांनी व्यक्त केली। आंदोलक महिलांनी सांगितलं की सरकार महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध योजना राबवते, महिलांना आर्थिक मदत देण्याच्या घोषणा केल्या जातात, मात्र दुसऱ्या बाजूला यंत्रमाग उद्योगातील तोटा आणि वाढता खर्च यामुळे कुटुंब आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त होत आहे। एका हातानं मदत द्यायची आणि दुसऱ्या हातानं तीच रक्कम वाढत्या खर्चातून कापून घ्यायची अशी परिस्थिती झाली, असा संताप महिलांनी व्यक्त केला। मोर्चेकऱ्यांनी प्रांताधिकारी दीपक शिंदे यांना निवेदन देत तातडीनं व्यापारी, ट्रेडिंग व्यावसायिक आणि खर्चीवाले यंत्रमाग धारक यांची संयुक्त बैठक बोलावून या प्रश्नावर तोडगा काढण्याची मागणी केली। तसंच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, खासदार आणि आमदारांनी या प्रश्नात लक्ष घालून लवकर निर्णय घ्यावा अशी मागणीही करण्यात आली। यंत्रमाग धारकांनी सध्या उद्योगावर कर्जाचा डोंगर वाढल्याचं सांगितलं। यंत्रमाग चालवायचे कसे, वीज बिल भरायचे कसे, मुलांच्या शिक्षणाची फी द्यायची कशी असा प्रश्न आमच्यासमोर उभा आहे। आता आत्महत्येची वेळ आमच्यावर आली आहे, अशी हळहळ काही आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली। दरम्यान मागण्या मान्य न झाल्यास प्रांत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्याचा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिलाय। या मोर्चामध्ये खर्चीवाले यंत्रमाग धारक, महिला पदाधिकारी आणि विविध संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। सुद्धा आम्हाला लक्ष द्यायला मिळालं नाही। आज तुमच्यामुळे ही वेळ आमच्यावर आली आहे असं म्हणायला काही हरकत नाही। आज खरोखर आज आम्हाला कारखान्यात चालता येत नाही, अशा अवस्थेत कारखान्यात आम्ही काम करतोय आणि आमच्या ह्या आंदोलनाला तुम्ही काहीतरी न्याय द्यावा, खरोखर आम्हाला मजुरी वाढवून द्यावी ही आमची इच्छा आहे। आम्ही कोणाच्या विरोधात नाही आहे। आज कारखानदार म्हणून आमच्या आई वडिलांनी आम्हाला तिथं मुलगी दिली जाते, पण कारखानदाराचीच अवस्था अशी असेल तर तो आपल्या पत्नीला काय सुखी ठेवणार आहे। आणि आज तुम्ही भाऊ म्हणून, आमचा भाऊ म्हणून, नेते म्हणून आहात, तर आमच्या भाऊ म्हणून तुम्हाला आमची जराही काळजी कशी वाटत नाही? तुम्ही आमच्याकडे अजिबातच का देत नाही? त्यांनी पण आमच्याकडे लक्ष द्यावं आणि आमच्या ह्या आंदोलनाला पाठिंबा देऊन त्यांनी मजुरी वाढ करावी, जेणेकरून आमचा संसार सुखाचा होईल।